लोकांना आपण ज्या वेळेला एखाद्या नेतृत्वाला एखाद्याला खासदार म्हणून काम करण्याची संधी देत असतो त्यावेळेला त्या खासदारांनी प्रतिनिधित्व करत असताना आपले 4-10 प्रश्न सोडवावे ही एक माफक अपेक्षा त्या निमित्ताने कार्यकर्ते आणि मतदारांची असते। निसर्ग चक्रीवादळ आलं, तौक्ते चक्रीवादळ आलं, कोविड सारखं संकट आलं, महाडमध्ये महापूर आला, चिपळूणमध्ये महापूर आला, त्यावेळेला एका पराभवाने आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणारा उमेदवार हा आपल्याला नको आहे। 6 वेळा त्यांना संधी दिली पण याची जाणीव त्यांना राहिली नाही। एका वेळेला पराभव झाला तर आपण सगळ्याच आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या मतदारांना वाऱ्यावर सोडणारा हा उमेदवार निश्चितपणाने या ठिकाणी त्याला रायगडवासी त्या ठिकाणी पाठबळ देणार नाहीत अशी खात्री तुम्हा सर्वांनाच आहे। म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच विनंती राहील की पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक समन्वय साधून यंदाच्या वेळेला महायुतीचे खासदार म्हणून इतक्या जोमाने आपण सगळे काम करूयात की अधिकाधिक ज्या वेळेला 45 सीटचा निकाल त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागेल त्यावेळेला प्रथम क्रमांकावर आपली ही रायगडची म्हणजे महायुतीच्या खासदाराची सीट असावी अशीच मनापासूनची विनंती मी या निमित्ताने करते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।